शेतकरी बंधूंनो, भेंडी हे असं पीक आहे जे तुम्ही कोणत्याही हंगामामध्ये केलं, तुमचं मजूर घरचं असेल, नियोजन चांगलं असेल, तर नेहमी प्लसमध्ये राहणारं हे पीक आहे. तुमचं आता हरभऱ्याचं किंवा गव्हाचं पीक काढून झालंय, उन्हाळी हंगामामध्ये भाजीपाला लागवड करण्याचा विचार तुम्ही करताय. शेतकरी बंधूंनो, तर भेंडी हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे. अतिशय कमी खर्चातलं, कमी कालावधीतलं हे पीक आहे. पावसाळी किंवा हिवाळी हंगामापेक्षा उन्हाळी हंगामामध्ये भेंडीला मार्केटमध्ये मागणी पण चांगली राहते, दर चांगला मिळतो. त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये भेंडी पिकातून तुम्ही चांगला प्रॉफिट हा मिळवू शकता. मग उन्हाळी हंगामामध्ये भेंडी लागवड कशी करायची, तर याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये शेतकरी बंधूंनो, जमिनीची निवड, त्यानंतर पूर्व मशागत, त्यानंतर लागवडीची पद्धत आहे, उन्हाळी हंगामासाठी आपण कोणत्या बियाणाची निवड करायला पाहिजे, लागवडी वेळीचं खत व्यवस्थापन आहे, त्यानंतर वाढीच्या अवस्थेमध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे, त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो कीड आणि रोग व्यवस्थापन आणि पाणी नियोजन, अशी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला मार्च महिन्यामध्ये भेंडी या पिकाची लागवड करायची असेल तर शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर बाकाल. आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. आणि या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. चला तर शेतकरी बंधूंनो, जाणून घेऊया उन्हाळी हंगामासाठी भेंडी लागवडीची स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती. शेतकरी बंधूंनो, उन्हाळी हंगामामध्ये भेंडी लागवड करायची झाल्यास सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे जमिनीची निवड. ही जमीन कशी असावी. शेतकरी बंधूंनो, उन्हाळी हंगामासाठी भेंडी लागवड करताना शक्यतो काळ्या किंवा भारीच्या जमिनीमध्येच भेंडीची लागवड करावी. अशी जमीन उन्हाळ्यामध्ये कमी तापते, तिला पाणी कमी लागतं, परिणामी अशा जमिनीमध्ये पिकाची वाढ चांगली होते आणि उत्पादन सुद्धा चांगलं मिळतं. हलकी किंवा मध्यम स्वरूपाची जमीन असेल किंवा मुरमाड स्वरूपाची जमीन असेल तर अशी जमीन जी आहे तर ती खूप जास्त तापते, तिला पाणी जास्त लागतं, पिकाची व्यवस्थित वाढ होत नाही, त्यामुळे उत्पादन सुद्धा कमी निघतं. त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये भेंडी लागवड करण्यासाठी काळी भारीच्या जमिनीची निवड करावी. त्यानंतर पूर्व मशागत जमिनीची आपण कशा पद्धतीने करणं गरजेचे आहे. शेतकरी बंधूंनो, तुमचं पूर्वीचं जे पीक होतं म्हणजे हरभरा असेल, गहू असेल किंवा इतर कोणतं पीक असेल, तर त्या पिकाचे जे अवशेष आहे तर ते चांगल्या पद्धतीनं आपल्याला अगोदर जमिनीत गाडणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला चांगली नांगरट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर 1 ते 2 वेळेस चांगल्या पद्धतीनं रोटावेटर करायचं आहे, जेणेकरून जमीन चांगली भुसभुशीत होईल, ढेकळं जमिनीमध्ये राहणार नाही. आणि त्यानंतर 10 ते 12 दिवस चांगल्या पद्धतीनं जमीन तापू द्यायची आहे आणि त्याच्यानंतर भेंडीची आपल्याला तिथं लागवड करायची आहे. लागवड भेंडीची आपण 2 पद्धतीनं करू शकतो. एक सरीवरंबा पद्धतीमध्ये आणि दुसरी बेड मल्चिंगवर आपण लागवड करू शकतो, ठिबकवर. शेतकरी बंधूंनो, सरीवरंबा पद्धतीमध्ये जर लागवड करायची असेल तर 2 ओळीतलं अंतर हे साधारण 2 फुटापर्यंत आलं पाहिजे आणि 2 रोपातील अंतर साधारण 9 इंच ते 1 फुटापर्यंत तुम्ही तिथं ठेवू शकता. त्यानंतर ठिबकवर लागवड करायची झाल्यास शेतकरी बंधूंनो, बेड आणि मल्चिंग हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे उन्हाळी हंगामासाठी, जिथं पाण्याची बचत होते. जे विद्राव्य खतं आपण देतो तर ते खतं देणं आपल्याला तिथं सोयीस्कर होतं, पिकाची वाढ चांगली होते आणि उत्पादन सुद्धा बेड मल्चिंगवर चांगलं मिळतं. मग बेड मल्चिंगवर लागवड करायची झाल्यास साधारण 4.5 ते 5 फुटाच्या अंतरानं बेड सोडा. त्यानंतर एका बेडवर 2 लॅटरल आपल्याला आथरणं गरजेचं आहे. अगोदरच मल्चिंग आथरण्याच्या तुम्हाला तिथं भेसळ डोस टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर मल्चिंग आथरा आणि मल्चिंग आथरल्यानंतर लगेचच आपल्याला तिथं होल पाडायचे नाहीये, तर मल्चिंग आथरून झाल्यानंतर 3 ते 4 दिवस चांगल्या पद्धतीनं पाणी द्या आणि त्याच्यानंतर जे मल्चिंग आहे तर मल्चिंगला होल मारा. अशा पद्धतीनं नियोजन जर केलं तर 3 ते 4 दिवस तुम्ही जे झाकून ठेवलेलं आहे शेतकरी बंधूंनो मल्चिंग, तर मल्चिंग आणि जमिनीच्या मध्ये पाणी दिल्यानंतर जी वाफ तयार होणार आहे तर त्या वाफीमुळं शेतकरी बंधूंनो तुमचे जे बेड आहे तर त्या बेडचं चांगल्या पद्धतीनं तिथं निर्जंतुकीकरण होतं, म्हणजे 90% ज्या बुरशी आहे तर त्या बुरशी तिथं नष्ट होतात. त्यामुळे 3-4 दिवस पाणी चांगलं सोडा आणि त्याच्यानंतर मल्चिंगला होल मारा आणि नंतर लागवड करा.
शेतकरी बंधूंनो, जे लागवड आपल्याला करायची आहे, तर लागवडीसाठी उन्हाळी हंगामामध्ये जे बियाणं आपल्याला निवडायचं आहे, तर उन्हाळी हंगामामध्ये शक्यतो हीट टॉलरन्स म्हणजे उष्णतेप्रती सहनशील अशा व्हरायटीची निवड आपल्याला तिथं करणं गरजेचे आहे. तर याच्यामध्ये एक 2-3 व्हरायटी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही घेऊ शकता. आणखी पण भरपूर साऱ्या व्हरायटी आहे, त्याच्यापैकी चांगल्या व्हरायटीची तुम्ही निवड करू शकता. याच्यामध्ये सिजेंटा कंपनीची जी OH-102 नावाची व्हरायटी आहे, उष्णतेप्रती चांगली सहनशील आहे, उच्च रोग प्रतिकारक आहे आणि चांगली उत्पादनक्षम ही व्हरायटी आहे शेतकरी बंधूंनो. तिची तुम्ही निवड करू शकता. किंवा ॲडव्हान्टा कंपनीची जी राधिका नावाची व्हरायटी आहे, सर्व परिचित अशी व्हरायटी आहे, सगळ्यात बेस्ट व्हरायटी आहे. उन्हाळी हंगामामध्ये या व्हरायटीची सुद्धा तुम्ही निवड लागवडीसाठी करू शकता. किंवा जी नामधारी सीडची NS 862 नावाची जी व्हरायटी आहे, ही पण एक चांगली व्हरायटी आहे उन्हाळी हंगामासाठी. तुम्ही त्या सुद्धा व्हरायटीची निवड करू शकता. एक 2-3 व्हरायटी मी तुम्हाला सांगितल्या. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, लागवडी वेळीचं जे खत व्यवस्थापन आहे, तर खत व्यवस्थापन याच्यामध्ये आपण कोणती खतं द्यायची आहे, तर एकतर तुम्ही DAPचा वापर करू शकता. एकरी 50 ते 70 किलो जमिनीच्या प्रकारानुसार तुम्ही तिथं वापर करायचा आहे. आणि जे MOP पोटॅश आहे, DAP सोबत आपल्याला MOP पोटॅश देणं गरजेचं आहे. 30 ते 35 किलो पहिल्याच डोसमध्ये लागवडीवेळी तुम्हाला MOP पोटॅश द्यायचा आहे. त्यानंतर लागवडीनंतर 1 महिन्याच्या नंतर परत तुम्ही जो उरलेला MOP पोटॅश आहे 20 ते 25 किलो, तर तो तिथं ड्रीपद्वारे देऊ शकता. पण सुरुवातीला एक बॅग DAP आणि 25 ते 30 किलो MOP पोटॅश तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शेणखत जर असेल शेतकरी बंधूंनो, तर अतिउत्तम. त्यानंतर वाढीच्या अवस्थेमध्ये काय काळजी घ्यायची आहे, तर सुरुवातीच्या काळामध्ये शेतकरी बंधूंनो 1 ते 2 फवारण्या तुम्हाला 19-19-19 आणि ॲमिनो ॲसिडच्या तिथं करणं गरजेचे आहे. त्याचबरोबर कीड आणि रोग व्यवस्थापनासाठी म्हणजे आळीचा प्रादुर्भाव असेल किंवा मावा असेल, तुडतुडे असेल, पांढरी माशी असेल, तर याच्या नियंत्रणासाठी ज्या फवारण्या वगैरे करायच्या आहे, फवारणीच्या संपूर्ण माहितीसाठी शेतकरी बंधूंनो, मी स्क्रीनवर WhatsAppचा नंबर देतोय, त्या ठिकाणी तुम्ही मला थेट कॉन्टॅक्ट करू शकता. फवारणीची संपूर्ण माहिती तुम्हाला तिथं स्टेप बाय स्टेप दिल्या जाईल. म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव कसा आहे, कोणते रोग आहे, त्यानुसार फवारणी तुम्हाला तिथं सांगितलं जाईल. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, जे पाणी व्यवस्थापन आहे उन्हाळी हंगामासाठी, तुम्ही बेड मल्चिंग केलेलं जर असेल तर साधारण 3-4 दिवशी तुम्ही पाणी देऊ शकता. सरीवरंबा पद्धतीमध्ये लागवड तुम्ही केली असेल तर साधारण दिवसआड तुम्हाला तिथं पाणी देणं गरजेचं आहे. कारण ओपन स्पेस असल्यानं शेतकरी बंधूंनो, पाण्याचं बाष्पीभवन जास्त होतं, त्यामुळे जमीन उन्हाळ्यामध्ये लवकर तिथं पाण्यावर येते. त्यामुळे सरीवरंबा पद्धतीमध्ये दिवसआड तुम्ही पाणी देऊ शकता. बेड मल्चिंगवर तुम्हाला 3ऱ्या ते 4थ्या दिवशी तिथं पाणी देणं गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही भेंडी पिकाचं नियोजन केलं तर चांगला प्रॉफिट तुम्ही उन्हाळी हंगामामध्ये भेंडी पिकातून मिळवू शकता. शेतकरी बंधूंनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.